हॅलो, ग्रेट मॉर्निंग. मी प्रगती स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार आहात. आणि आम्ही आहोत लोणावळ्यामध्ये. खूप छान असं वातावरण झालेलं आहे इथे. आणि मी पहिल्यांदाच लोणावळ्यामध्ये आलेली आहे हे करायला, असं स्टेसाठी. कारण नॉर्मली आलेली आहे आधी, पण माझे सेशन काही ट्रेनिंगसाठी आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कसं व्हायचं की पूर्ण दिवस आपला सेशन आणि ट्रेनिंगमध्येच निघून जायचा. तर आत्ता ह्या वेळेला असं राहण्यासाठी म्हणून आलेली आहे मी लोणावळ्यामध्ये. तर इथे पण लक्षोपक म्हणतात की असेच काही पॉईंट्स आहेत जे आपल्या महाबळेश्वरला होते. थर्स पॉईंट, लॉडविक पॉईंट, सनसेट पॉईंट, अशा प्रकारचे काय काय पॉईंट्स आहेत ते सेम इकडे पण आहेत. तर बघू, जायला वाटलं तर जाऊ, नाही तर नाही. कारण आम्हाला हॉटेलमध्ये इतक्या साऱ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत की पूर्ण दिवस आपण इथे आरामात स्पेंड करू शकतो. इथे नक्षोपणचं पण आमचं असं डिसाईड झालेलं की नाताळच्या सुट्ट्यांमध्ये 3-4 दिवसासाठी जाऊया बाहेर. ठीक आहे, मजाच आहे ना. दर महिन्याला फिरायला मिळालं तर मजाच आहे. महिन्याला नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही आपण जेव्हा काम करतो ना तेव्हा ॲटलिस्ट वर्षातून 2 ट्रिप तरी झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आम्ही नक्ष झाल्यापासून नक्ष नव्हतं तेव्हा पण आम्ही दिवाळी वेकेशन आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नक्कीच जातो. तर तुम्ही पण जा, फिरा, मजा करा आणि ब्लॉग्स बघत राहा. स्टे ट्यून. आणि आता आम्ही सकाळचं ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत. फक्त डोसा आहे का? उत्तप्पा वगैरे? उत्तप्पा, डोसा.
काय सांगितलं? तू काहीच नाही घेतला? तर हॅलो, आणि आता आम्ही चाललो आहोत ॲडव्हेंचर करायला, राईट. आणि खूप ऊन झालेला आहे. मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते. छान असं व्ह्यू आहे. एक मिनिट. आणि थोड्या वेळाने आम्ही येणार आहोत इथे स्विमिंग पूलमध्ये. मस्त खूप मोठा पूल आहे. हा आहे आमचा हॉटेल. रात्री भारी दिसतं आतापेक्षा. पप्पांची थोडी तब्येत बिघडलेली आहे, त्याच्यामुळे ते आहेत रूमवर. ते बोलले ब्रेकफास्ट केल्यानंतर की मी थोडासा आराम करतो, तर तुम्ही दोघं जण जा. आणि ते अर्धा एक तासानंतर आम्हाला जॉईन करतील. तर आत्ता आम्ही इथे आर्चरी आणि रायफल शूटिंग करत आहोत. ये ना इकडे. हॉर्स रायडिंग पण आहे. आणि नक्ष बघा. तू काय करणार आहे? हॉर्स रायडिंग पप्पाला ठेव. अपन ऐसे साइड वे में खड़ा होना, ठीक है. लेफ्ट हैंड को स्ट्रेट रखना है. यहाँ ओले आई लेवल पे रहेगी. इनसे एम भी देखना है. इनके साथ क्या ध्यान देना. एरो को ऐसे टारगेट की साइड होना है. दूसरी चीज़ आपने एरो को होल्ड नहीं करना है. आपने बस इनको चीज़ अंदर रखनी है. कल्बों को शोल्डर लेवल पे और रिलीज करके लेफ्ट हैंड को स्ट्रेट. हाँ, और नहीं प्रॉपर पहले पूरा स्ट्रेच कीजिए, एम लीजिए एंड देन शूट कीजिए. और जितना खींच सकते हैं. और स्ट्रेच वी है, उसके अंदर छोटा सा डॉट है, वो आई है. आपने इस कट से देखना है, वी से वो आई मैच होना चाहिए. और उसके बाद टारगेट देखना है आपने, वो तीनों अलाइन होना चाहिए. वी से देख. हाँ ठीक है. वजन है. थोड़ा गन का वेट ज़्यादा है ना, मैं स्टेबल करूँगा, आप ऊपर ले लीजिए. इसको फिट करना है यहाँ पे, आपको उठाने में इजी रहता है ना. हाँ, और एम लीजिए. उससे वो जो आई है वो इस कट के एकदम बराबर में दिखनी चाहिए. गन बोल देना ऊपर नीचे ना. और उसके बाद शूट करना है अपने बॉटल जो आपको अच्छी लगती है. आणि गार्डनमध्येच या एका कोपऱ्यामध्ये एक छोटंसं मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे हे. तर इथे आम्ही गेलेलो नंतर
आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 2 आणि आम्ही निघत आहोत हॉटेलच्या बाहेर, कारण ब्रेकफास्ट हेवी झालेला आणि थोडंसं असंच बाहेर फिरायला, काही साईट सीइंग वगैरे नाही, सहज म्हणून फिरायला बाहेर निघत आहोत. आणि नेक्स्टला दुपारच्या लंचमध्ये खायचा आहे बर्गर. तर इथे काय बर्गर म्हणजे तसं आपल्याला पाहिजे तसं मॅकडीसारखं मिळणार नाही, त्यामुळे आम्ही आता बाहेर निघत आहोत आणि आम्ही जात आहोत मॅकडॉनल्ड्सला. आणि इथे आम्ही मॅकडीमध्ये आलेलो आहोत. तर आम्ही 2 मील घेतले, एक एक्स्ट्रा बर्गर घेतला, तेच आम्हाला पुष्कळ झालं. तर आता चाललेलो आहोत आम्ही स्विमिंग पूलमध्ये आणि वाजलेले आहेत संध्याकाळचे 4. आणि हा यांचा वेगळा इटालियन रेस्टॉरंट आहे. आई दिख रहे हो उसके अंदर वो पॉइंट, उनको अलाइन करने से क्या ऑब्जेक्ट ये इसको बोलते हैं नहीं लग रहा है। डाला भारी हो गया तो उठाओ, करेंगे अब इसका सब कुछ ही। अब लगा देखो थोड़ा बॉटल ले लिया ना, ग्रीन के मारा था ना आपने, ग्रीन के थोड़ा जोर रहे हात लांब ठेवायला आपण मम्मीचे लागलेला जो सोडा असं हाँ थोड़ा बैंड करना और पीछे से पूरा पीछे जितना हो सका और ताकत लगाइए और येलो ने रेड ने तो ब्लू तरी मारते रेड वा मारला येलो बघ ना किती आहे. हा सेंटर मध्ये लागली. आणि असा होता आमचा दिवस अजून संपलेला नाही आहे. आणखी या दिवसाचा दुसरा पार्ट येणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. तर असेच ब्लॉग बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.